आज मी बनवत आहे वालाची शेंगांची भाजी। तर ही हिरवा वाल होता तर त्याची भाजी बनवत आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। कशा आहात तुम्ही? तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। सो फ्रेंड्स, मी आज बनवत आहे वालांच्या शेंगाची भाजी। तर ही हिरवा वाल आहे इथे, तर तो मी छान असं चॉप करून घेतला आहे। त्याच्यानंतर त्याला धुवून घेते। तर इथे मी कढईमध्ये इथे सरसोचं तेल घेतलेलं आहे थोडं, आणि त्याच्यामध्ये मी छान असं जिरं फ्राय करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर कांदा परतून घेऊ। नंतर याच्यामध्ये टाकत आहे मीठ, हळदी पावडर आणि तिखट, आणि हे छान परतून घेतलेलं आहे। नंतर थोडं पाणी टाकून पाणी थोडं गरम घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर मी इथे जिंजर गार्लिकचं पेस्ट विसरलेली होते तर थोडा तिथे टाकलाय। तो छान असा फ्राय करून घेतला। नंतरच मी इथे जे शेंगा आहेत धुवून इथे टाकलेल्या आहेत। तर शेंगा इथे टाकल्यानंतर मी छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये आणि थोडा वाफवून घेतल्या। नंतर याच्यामध्ये टाकत आहे शेंगदाण्याचं कूट। तर शेंगदाण्याचे किंवा जे आपले पांढरे तीळ असतात त्याचं पण कूट आपण इथे टाकू शकतो। याने टेस्ट पण छान येते याची आणि याचं टेक्स्चर पण छान बनतं। तर याच्यामध्ये अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं हे, आणि इथे 5 मिनिट आपण याला छान असं शिजवून घेऊ। तर अशा पद्धतीने आपली भाजी बनलेली आहे, आणि त्याच्यासोबत मी इथे बनवत आहे चपाती। तर चपात्या बनवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मी जेवण बनवलं होतं। सिंपल थोडंसं बनवलेलं होतं आणि फटाफट बनवून झालं। आणि तुमच्याकडे या शेंगांना काय बोलतात आणि तुम्ही कशा बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तर आपण इथे सर्व करत आहे। तर इथे मी छान अशी शेंगांची भाजी बनवलेली आहे। नंतर चपाती, फरसाण आणि पापड इथे मी भाजून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे साधं सिंपल माझं छान जेवण बनलेलं आहे। तर तुम्हाला हे जेवण कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।